आज काय केलं तुझ्या? मी बांधलाय दोरीला. दोरीला बांधलाय? आणि कोण उडत आहे वरती? कोणीच नाही, दोरी उडून राहिली. दोरी का? जा मग लवकर, पप्पा चालले तर. ते चाललंय मळ्यात आणि त्यांनी पतंग लावलाय वरती आणि दोरीला बांधलाय. मगाशी दाखवला मी तुम्हाला तसा. आता ते पहा, आता त्यांनी कुलूप लावलंय पण त्याला बरं का, वरच्या दाराला कुलूप लावलं का तर दिदी जाईन म्हणून आणि खाली येईन म्हणून. आईन दिदी तुझ्यासाठी कुलूप लावले खास त्यांनी. ते चाललंय आता मळ्यात जायचंय त्यांना. भैया पण गेलाय सोबत. आता ते पतंग कसा उडन तर उडू, आता संध्याकाळपर्यंत ते होतं ठेवायचा तसाच, सकाळपर्यंत राहिला तरी चालन म्हणे. भाऊ राहतय नाही म्हणे सकाळपर्यंत. काय माहित आता काय होतंय. ते गेलाय कुलूप लावून. आता अंधारात परत दिसणार पण नाही, हाय नाही ते सकाळीच कळण आता हाय का नाही हाय. दिवसभर गोल्या कुठे गेला तर काय माहिती. आता त्याला पुरणपोळी द्यावं लागन. जाई की वाडी टाक गाईला. भैया म्हणला चांगला सांगत होता नाही घेऊन गेलोत म्हणून. काल लावलेलं झाड छान असं झाड आलंय. ते वरती बांधायचं तर राहूनच गेलं, अजून काय बांधायची गरज नाही, बरोबर जाता येते. आता कपिला स्वामिनीची खायची वेळ झाली. पादी दिल म्हटलं टाक त्यांना खायला. चल, त्यांची खायची वेळ झाली परत एकदा. आप्पात काय अजून आले नाही, दवाखान्यात गेलेले आहेत आप्पा. दिदी बरोबर टाकन आता त्यांना खायला. संक्रांत संपली आता, बोराचे दिवस पण संपलेत. पा बोरं पण संपलेत वरच्या झाडावरची. बोरच नाही राहिले झाडावर, संपलेत बोरं पण. संक्रांतीची वेळेस बराबर बोरं येत असते. तर चल पुरणपोळी खायला. खायची ना पुरणपोळी तुला? चला बघा, काल सकाळी सुद्धा चपाती खाल्लीच नाही. पा गोल्याने पा इथं पिशवी ठेवली त्याची चपाती, त्यांनी खाल्लीच नाही. हे पा तशीच चपाती ठेवली. आता त्याला चपाती न देता त्याला पोळी द्यावा लागेल. आणि ही चपाती सकाळी दुधात चुरून देईन. आता आता तर पुरणपोळीच द्यावं लागणार. आपण खाल्ली सणाची पोळी म्हटल्यावर त्याला नको खायला. चल गोल्या पोळी खायला. ते पोळी दिली त्याला खायला. राहू दे, खाईन ती आता. खा पोळी, खा पुरणाची पोळी. हा छान छान. तिकडून खाऊन आला असं त्याच्या पगार नाही खायची म्हणतोय. कसं येतोय इकडंच. अरे पुरणपोळी खा, तुला पुरणपोळी दिली गुलू. खा 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 बाळा, खा पुरणाची पोळी. आवडती ना तुला? आवडती त्याला. खातोय संध्याकाळी परत. हाय का कुशी गोड गोड खातोय, त्याच्यातलं पुरणच खातोय. चपाती नको म्हणतोय, पुरणच खायला मागतोय. पा घडी कशी उलगडली पाहिली ना तुम्ही. खा पूर्ण खा बाळा, सगळी खा पोळी. छान छान आहे, गोड गोड बरोबर खातो. प्रत्येक सणाची पोळी त्याला असतेच. पा आपण खातोय म्हणलं त्याला नको का? अरे खाली सांडली त्याला नुसतं पुरण लागतं. पा आता उद्या सकाळी आहे ना, एक पोळीचं नुसतं पुरण टाकीन त्याला खायलाच. सकाळी गोलू पुरण, आता पोळीच खा. तर पुरणच विचून खाणार नुसतं. आणि दिदीला तर आमच्या पोळी अजिबात आवडत नाही. दिदी पोळी आवडतच नाही, फक्त आमटी भात. आमटी भात लागतं फक्त. आमटी भात येऊ द्या किती पण. चला तर आज संक्रांत संपली आता. आणि किती दिवस झाले संक्रांत झाली. संक्रांत रांगोळी काढायला सुद्धा मला वेळ भेटला नाही. सकाळी घाई रांगोळी काढून दिली, सडा वगैरे टाकला. सकाळपासून आवर चाललं तर खाल्ली पापोळी ते पूर्ण. आवर चाललं. 4 वाजता आवरलं सगळं माझं. 4 वाजता आवरल्याच्या नंतर आता दाजी आलेत. आता परत मळ्यात गेलेत भैया ते 2 जण. काय काम होतं त्यांचं मळ्यात? ते पाईप तुटलंय म्हणून जोडायला गेलेत ना. चल तर 6:15 वाजलेत. आता दिवा वगैरे लावून घ्यावा लागेल आणि लाईट वगैरे लावते. आता दिवा पण लावून घेते. आल्यानंतर एवढं थकल्यासारखं झालं. पहिलं आलं पोळ्या राहिल्या त्या करायच्या, पोळ्या घेतल्या करून, जेवण केलं, सगळं आवरलं, भांडे वगैरे पण झाले. दीदीनेच घासले ते. जेवण झालं तिला म्हटलं आता स्वयंपाक कोणी केला दीदी? पूर्ण कोणी केला? आणि भांडे कोणी घासले आज?
आज मी स्वयंपाक केला म्हणून दीदीची मदत मला भेटली. भांडे घासले तिने आज सगळे. तिळगुळ खा, नुसते तिळगुळ खात राहा. कसं लागते